श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर चला, आज एक नवीन अनुभव माझ्या जीवनातला मी तुम्हाला सांगणार आहे. आपण नेहमीच म्हणतो, देव तारी त्याला कोण मारी. पण माझं म्हणणं आहे की स्वामी तारी त्याला कोणीच नाही मारी. शनिवारचीच गोष्ट आहे. जीवन मरणाचा खेळ होता. माझी मुलगी ट्रिपला गेली होती पिंपळगाव बसवंतला, हनी पार्कला. तर तिची ट्रिप झाली आणि ती तिकडनं आली. 3 वाजले होते, दुपारची वेळ होती. आणि मग तिकडनं सरांनी फोन केला का तुमच्या मुलीला तुम्ही घ्यायला स्कूलवरतीच या. मग मिस्टरही बोलले की चला तर 10 मिनटं आहेत आमच्या रूमपासनं तिची स्कूल. तर मी तिथं जाऊन मी तिला घेऊन येतो. मग माझा मुलगाही पाठीमागे लागला की पप्पा मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे. मग मग हे बोलले ऊन आहे. म्हटलं जा घेऊन, काही होत नाही. मग तो पुढे बसला, मिस्टर गेले. 10 मिनटात ते पोचलेच असतील स्कूलमध्ये. तिला घेतलं आणि ते थोडंसं पुढे आले. 4-1 मिनटाचा अंतर ते शाळेपासून त्यांनी पार केलं. त्यांच्या पुढे एक भंगार सामान म्हणतो लोखंडाचं ते भरलेली ट्रक होती. तर त्यांना उजव्या साईडने त्यांना डाव्या साईडला क्रॉस करायचं होतं. मग त्यांना ती ट्रक त्यांना पास करावी लागणार होती. आणि भरपूर असं जड वजनाने भरलेली ती ट्रक होती. लोखंड होते, काही स्टील होते, आपले बंगल्यांचे स्टील आपण वापरतो ते गंजलेलं होतं. असे बंडल होते काही. तर त्यांना, आणि आपण म्हणतो आपणही स्वामी सेवा करतो, स्वामी आपल्याला काहीच देत नाही. असं काही नाही आहे. मरणाच्या दारातनं आणि आपण म्हणतो ना दुर्घटना, ह्यातनं बाहेर पडणं हे फक्त आपली माऊलीच आपल्याला काढते. तुम्ही माऊलीची कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, फक्त नामस्मरण करा. नामस्मरणात एवढी ताकद आहे, आलेलं पुढं संकटसुद्धा माऊली हातबोल करून त्याला पाठीमागे संकटाला पळवते. तर असंच काहीसं घडलं. ते ट्रकच्या पाठीमागे होते आणि त्यांना क्रॉस करायचं होतं. तर मग त्यांना ट्रकला पाठीमागे करून त्यांना पुढं जायचं होतं. मग थोडंसं ते 4 मिनटाच्या अंतरात त्यांना फक्त 1 मिनटं लागणार होता ट्रक पास करायला. आणि ते ट्रकच्या थोडंसं भंगार सामान थोडंसं ट्रकच्या बाहेरही होतं असं लोंबवलेलं. तर जेणेकरून मग ते थोडेसे ट्रकच्या साईडला गेले, बाजूला गेले, मागच्या चाकापासून थोडंसं मधल्या चाकापर्यंत गेले. तर पुन्हा त्यांच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, ते म्हणजे ओव्हरटेक कधीच गाड्यांना करत नाही. कारण मी त्यांच्या गाडी मी त्यांना बसलं मी नेहमीच म्हणत असते का अहो थोडंसं तरी तुम्ही गाड्यांच्या पुढं चालत जा. मग ते म्हणते आपण आपले नियम पाळायचे, आपला जीव व्यवस्थित सांभाळायचा, दुसरं काही करायचं नाही, अतिवेगाने चालायचं नाही. जिथं जेवढा वेळ लागतो जायला तिथं तेवढा वेळ लागणारच आहे. तर मग त्यांनी त्या दिवशी काय माहिती त्यांनी ओव्हरटेक केलं, थोडीशी गाडीच्या मागच्या चाकापासून पुढच्या चाकापर्यंत जावंच तर स्टीलचा जो बंडल असतोय तो धपकन दिशी खाली पाठीमागं पडला. तर माझी मुलगी एवढी जोरात आरडली आणि पप्पा हे बघा काय पडलं. आणि तेही खूप घाबरून ट्रकच्या थोडं पुढे जाऊन त्यांनी ब्रेक दाबला आणि आमची मोटरसायकल थांबवली. आणि तेवढ्या मोटरसायकल थांबणं आणि ट्रक थांबणं हे एकच हे झालं. तर ट्रकही थांबली आणि नशीब काहीतरी बलवत्तर म्हणायचं, स्वामींची कृपा म्हणायची का तो बंच म्हणजे आपण अर्धा मिनटं म्हणू शकतो. अर्ध्या मिनटात देवाने कसं मृत्यूला चकवा दिला आणि कसं ते एवढा मोठा अपघात होता वाचवला, तर हे माझ्या माऊलीलाच मला माहिती आहे. ते घरी आले आणि आत्या बसलेल्या होत्या, मामा होते म्हणजे माझ्या मुलांचे, तर ते इथे जवळ राहतात. तर त्यांना सांगत होते की असं असं झालं आणि मी किचनमध्ये असल्यामुळे मला ते त्यांचं काही बोलणं व्यवस्थित ऐकायला आलं नाही. मग संध्याकाळच्या वेळेस मुलं वगैरे झोपले आणि त्यांच्या डोक्यात तो भयानक प्रसंग झालेला होता आणि तो त्यांच्या डोक्यात चालू होता. ते मला बोलले अगं आज असं असं झालं. आणि मी त्यांना हसून उत्तर दिलं. म्हटलं अहो सगळेच म्हणतात का देव तारे त्याला कोण मारी, पण आपलं वेगळं आहे. स्वामी तारी त्याला कोणीच नाही मारी. ते बी हसून बोलले झालं का तुझं चालू. म्हटलं अहो तुम्ही विचार करा, अर्ध्या मिनटावरनं तुम्ही पुढं गेले आणि तो बंच जर डोक्यामध्ये पडला असता, समजा तुम्ही पाठीमागे असते तर आज काय झालं असतं. तर म्हणे हो तुझं बी म्हणणं बरोबर आहे, स्वामी तारतील
त्याला कोणीच नाही मारती. तर असा आहे माझा हा अनुभव सांगायला. मला काही वाटत नाही, कारण मला माहिती आहे माऊली प्रत्येक संकटात नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, मला माझा जो दिवस उजळतो तो माझं संकटमयच असतो आहे. आव्हान असतं एक, आज या आव्हानाला कसं सामोरं जायचं आपण. त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही, कारण प्रत्येक संकटात माऊली माझ्या 2 पावले पुढे असते. माझा हात पकडून मला ती पाठीमागून हळूच ओढते, का "चल बाळा, मी तुझ्या पुढे आहे, तू माझ्या पाठीमागे ये." तर असे आहेत माझे स्वामी माऊली, आपले सर्वांचे स्वामी माऊली. तर तुम्हीही असेच स्वामी सेवा करत राहा आणि स्वामींचा आनंदमय तुम्ही आनंद आपल्या जीवनामध्ये घेत राहा. स्वामींना कधीही कोणत्याही गोष्टीची स्वामींनी आशा ठेवली नाही, की मला तुम्ही हेच करा, तेच करा. पण आपणही भीत असतो, की नाही हे केल्याने ते होईल का? ते केल्याने हे होईल का? असं काही नाही आहे. माझ्याच्याने जेवढी माऊलीची सेवा होते मी तेवढीच करते. मी माझ्या ओव्हरटोक जीवनात करत नाही. कारण मुलं आहे पाठीमागे, संसार आहे. तर माऊलीही म्हटलेले आहेत, तुमचा संसार सोडून, तुमचे कामधंदे सोडून तुम्ही माझ्या मागं लागू नका. तुमच्या कामात मला तुम्ही शोधा. मी तुम्हाला नक्कीच भेटेल. तर असंच माझं आहे. जास्त मी काही पूजा वगैरे करत नाही. सकाळी फक्त माझं तारक मंत्र असतं, मानसपूजा असते, आरती असते. याच्यात मला 20-1 मिनटं लागतात आणि संध्याकाळचं तेच असते. तर मी माझ्या जीवनातले 40 मिनटं 24 तासातले एका दिवसाचे मी माझ्या माऊलीला नक्कीच देते. म्हणून माऊली माझ्या पाठीशी उभी असते. तर असंही तुम्ही करा. तुम्हाला नाहीच काही सेवा करायला जमली तर माऊलीचे नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, का ती कोणतेच डॉक्टर आपल्याला देऊ शकत नाही. एवढी मोठी ताकद आहे ती. तर असेच माझे अनुभव तुम्हाला मी दररोज ऐकवणार आहे आणि तुम्ही माझे अनुभव बघा. आणि यामध्ये असं तथ्य म्हणावं असं काहीच नाही आहे. म्हणजे ज्या दिवसापासून स्वामी माझ्या जीवनात आले, त्या दिवसापासून माझं जीवन स्वामीमय झालं आहे. फक्त स्वामीमय झालं आहे. मी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींना शोधते आणि ते मला भेटतात. असं नाही की मला भेटत नाही. प्रत्येक गोष्टीत मला ते भेटतात. मी फुलांमध्ये त्यांना बघते, फळांमध्ये बघते, सगळ्याच गोष्टींमध्ये बघते. आणि कसं आहे, आपण एका गोष्टीचा ध्यास जर धरला, तर ती गोष्ट आपल्याला सोडत नाही. तुम्ही कितीही त्या गोष्टीपासून पळायचा प्रयत्न केला, तर आपण त्या गोष्टीपासून लांब जात नाही. तसेच माझे स्वामी आहेत. मी एक दिवस जर नाही पूजा केली, नाही बसले, तर ते स्वामी महाराज स्वप्नामध्ये येतात आणि म्हणतात, "आज काय झालं? आज का नाही केलं?" तर मला ती भीती वाटते. ते माझ्या स्वप्नात येतात. ते मला भीती वाटते की मी आज कुठेतरी चुकले. मी आज माझ्या माऊलीला वेळ नाही दिला. काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात का त्यावेळेस मला वेळ नसतोय. पण तरीही ते येतात. आणि स्वप्नात येणं म्हणजे हे पाठची गोष्ट राहते. मी नेहमी यांना सांगत असते माझ्या मिस्टरांना, "अहो स्वामी स्वप्नात येतात." तर काय काय संकेत असतो ते? म्हणे, "अगं तू सतत स्वामींचा विचार करते." तर म्हटलं, "नाही अहो, ज्या दिवशी मी एखाद्या वेळेस जर पूजा नाही केली तर माझ्या स्वप्नामध्ये ते येतात. आज काय झालं?" मला फक्त एवढा प्रश्न विचारतात आणि ते असे मला हाताला पकडून कुठेतरी घेऊन जातात बॉस. असं मला स्वप्नामध्ये येतं आणि हे स्वप्न सत्य आहेत माझे. हे काही खोटं नाही आहे. तर म्हणतात ना, स्वप्नात यायला सुद्धा मोठं भाग्य लागतं. तर हे भाग्य मला मिळाले. हे खरंच स्वामीमय आहेत. माझं जीवन स्वामीमय आहे. बस याच्या व्यतिरिक्त मला काही नको. तर चला, पुढचा अनुभव मी नक्कीच तुम्हाला सांगेल. तर असेच माझं अनुभव तुम्ही ऐकत राहा आणि तुम्हाला माझे अनुभव कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.